हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. तसं तर प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. त्यानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्या प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे महत्त्व, वैशिष्ट्य आहे. पण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. याच एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखतात. यंदा 2026मध्ये 25 जुलै शनिवार रोजी आषाढी एकादशी आली आहे. आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त काय आहे? उपवास कसा करावा? कधी सोडावा? उपवास सोडण्याचा शुभमुहूर्त आणि या व्रताचे महत्त्व याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यावर्षी आषाढी एकादशी ही 25 जुलै वार शनिवार रोजी आली आहे आणि हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे ती 24 जुलै 2026 रोजी रात्री 8:10 खूप जण प्रत्येक एकादशीचे व्रत करतात, परंतु आषाढी एकादशी हे व्रत प्रत्येक घराघरात केले जाते. कारण असं म्हणतात की हे एकादशीचे व्रत केल्याने साधकाला वैकुंठ संसाराची प्राप्ती होते, आपल्या हातून घडलेल्या पापापासून मुक्ती मिळते, पुण्याची प्राप्ती होते, त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशी व्रताचे पुण्यफळ मिळते. त्यामुळे हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास केला जातो, हरिनामाचा जप केला जातो. तर या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना करण्याचा देखील सर्वोत्तम दिवस मानला जातो. या आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रात विठ्ठलाची पूजा करतात. अनेक ठिकाणी दिंड्या निघतात आणि त्यात सर्वजण सहभागी होतात. या आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते, म्हणजे 4 महिन्याचा कालावधी सुरू होतो. म्हणजे देव हे 4 महिन्यासाठी निद्रा अवस्थेत जातात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जाऊन झोपी जातात आणि या काळात सर्व शुभ कार्य थांबतात. भगवान विष्णू 4 महिने झोपतात, म्हणूनच याला चातुर्मास असं म्हणतात. या चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शंकरांच्या हाती येते. म्हणून या एकादशीपासून पुढील 4 महिने कोणत्याही प्रकारचे शुभकार्य, विवाह, मुंडन, गृहप्रवेश अशी शुभकार्य आपल्याला करायची नाहीत. त्यानंतर देवउठणी एकादशी येते. देवउठणी एकादशीला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो. त्या दिवशी श्रीहरी विष्णू झोपेतून जागी होतात आणि मग या देवउठणी एकादशीपासून आपल्या हिंदू धर्मात शुभकार्यास सुरुवात होते. या आषाढ महिन्यातील देवांची सुरू झालेली रात्र कार्तिक एकादशीला पूर्ण होते आणि कार्तिक महिन्यात शुभकार्यास सुरुवात होत असते. त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात व कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात. देवशयनी एकादशी, देवशयनी म्हणजे भगवान विष्णू शयन करण्यासाठी शेषसर्पात निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या आषाढी एकादशी दिवशी अनेक भक्त दिवसभर उपवास करतात. तर आपल्याला या दिवशी सकाळी फराळ करायचा आहे किंवा उपवासाचे पदार्थ जे तुम्ही खात असाल ते खायचे आहे व संध्याकाळी पण आपल्याला फराळ आणि किंवा उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडायचा आहे. उपवासाचे पारणे करण्यासाठी देखील वेळ सांगितलेली आहे. उपवास द्वादशीला सोडला जातो. उपवास सोडण्यासाठी पारण वेळ ही विशिष्ट असते, जेव्हा कोणत्याही नकारात्मक परिणामाशिवाय आपल्याला उपवास सोडता येतो आणि ही पारण वेळ ही 26 जुलै रोजी सकाळी 5:39 पासून 8:22 आहे. उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ असणार आहे, त्यामुळे या वेळेत तुम्ही उपवास सोडू शकता. आषाढी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, घराची अंगणाची साफसफाई करायची आहे, रांगोळी काढायची आहे, जमलं तर उंबरठा पूजन देखील करायचं आहे.
त्या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करून देवपूजा करावी, व्रताचा संकल्प करावा. या दरम्यान तुम्ही भगवान विष्णूंचा अभिषेक करावा. विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावर देखील पंचामृताने अभिषेक करावा. पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर गंध, चंदन, अष्टगंध लावावा. वस्त्र असतील तर वस्त्र नेसवावे. फुले व तुळशीमाळ अर्पण करावी. पण हे तुळशीपत्र म्हणजे पान किंवा मंजिरी आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायच्या आहेत. एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नयेत. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा विठ्ठलाची फोटो असेल तर मग फोटोला स्वच्छ पुसून घ्यावे. गंध, फुलं अर्पण करावी. धूपदीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर दिवसभर तुम्ही विठ्ठल नामाचा जप करावा किंवा श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा नाम जप करावा किंवा तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते श्रीहरीचे नामस्मरण करावे. त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या किंवा विठ्ठलाच्या जास्तीत जास्त सेवा किंवा नामजप करायचा आहे. या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी देहू, आळंदी या पालख्यांचे दरवर्षी पंढरपुरात दाखल होतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची वारी दरवर्षी या आषाढ महिन्यात पंढरपूरला निघते. या वारीत लाखो वारकरी टाळ, मृदंग यांच्यासोबत श्रीहरी विठ्ठलाचे नामस्मरण, जयघोष करत पंढरपूरला आपल्या लाडक्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत निघतात. तर अशा प्रकारे या दिवशी आपल्याला मनोभावी ही सेवा, उपवास करायचा आहे. आषाढी एकादशीचे हे व्रत अगदी पुण्यफल देणारे आहे. त्यामुळे या दिवशी मनोभावे श्रद्धेने आपल्याला उपवास, पूजा, व्रत, नामस्मरण करायचे आहे. चला तर मग मी त्या व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल.